नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील एका अशा पवित्र भूमीबद्दल बोलणार आहोत जिथे शक्ती आणि श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. हो, आपण बोलतोय माहूरगडबद्दल. चला तर मग जाणून घेऊया की या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाने नेमके कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात. पण माहूरगडला भेट दिल्यावर नेमकं मिळतं तरी काय? असा कोणता अनुभव आहे ज्यासाठी हजारो भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का? चला, आज आपण मिळून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर आपल्या या माहितीपूर्ण प्रवासाची सुरुवात करूया माहूरगडच्या ओळखीनेच. आधी हे समजून घेऊया की या पवित्र स्थळाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि हे स्थान कुठे आहे. माहूरगडला फक्त एक मंदिर समजण्याची चूक करू नका. हे आहे एक शक्तिपीठ. इथे साक्षात परशुरामाची माता म्हणजेच रेणुका मातेचं वास्तव्य आहे अशी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच देशभरातील भाविकांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि जागृत देवस्थान मानलं जातं. तर माहूरगडचं महत्त्व आपण पाहिलं, पण आता वळूया आपल्या मूळ प्रश्नाकडे. जेव्हा भाविक इथे येतात तेव्हा त्यांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो? त्यांना कोणते मानसिक आणि आंतरिक फायदे मिळतात? माहूरगडच्या दर्शनाचा सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे मनाला मिळणारी एक अद्भुत शांतता. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाची शांती जणू हरूनच गेलीये नाही का? पण म्हणतात की माहूरगडला आल्यावर ती पुन्हा सापडते. आणि हे केवळ एकीव नाहीये. अनेक भाविक स्वतःचा अनुभव सांगतात की देवीचं दर्शन घेतल्यावर मनावरचं सगळं ओझं जसं काही हलकं होतं. ताण, चिंता आणि मनातली भीती यासारख्या भावना कमी होतात आणि एक वेगळंच मानसिक बळ मिळतं. मनाला शांती तर मिळतेच, पण त्याचबरोबर आपल्या आतली नकारात्मक ऊर्जासुद्धा नाहीशी होते असं मानतात. आता हे कसं होतं तेही समजून घेऊया. असं मानलं जातं की माहूरगडच्या संपूर्ण परिसरातच एक प्रचंड सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा भरलेली आहे. आणि याच ऊर्जेमुळे मनातील जे काही नकारात्मक विचार आहेत ना, ते आपोआप दूर होतात आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बरं, हे तर झाले मानसिक फायदे. पण काही या दर्शनाचा आपल्या रोजच्या म्हणजे व्यावहारिक जीवनावरही काही परिणाम होतो? तर होतो असं म्हणतात. चला, तेही जाणून घेऊया. अशी एक श्रद्धा आहे की रेणुका मातेचे आशीर्वाद जर पाठीशी असले ना, तर घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदते. आणि म्हणूनच कित्येक जण कुठल्याही नव्या कामाची सुरुवात देवीच्या पाया पडूनच करतात. आयुष्यात संकट तर येतच राहतात, पण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवीचा धावा केल्यास ती नक्कीच रक्षण करते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. देवीच्या कृपेने अनेक अडचणीतून मार्ग सापडतो आणि एक प्रकारचं संरक्षण मिळतं. अनेकांच्या मनात काही ना काही इच्छा, काही मागण्या असतात आणि माहूरगडाबद्दलचा अनुभव असा आहे की इथे येऊन जर खऱ्या आणि शुद्ध मनाने प्रार्थना केली तर देवी त्या इच्छा नक्कीच पूर्ण करते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. पण थांबा, माहूरची यात्रा म्हणजे फक्त रेणुकामातेचं मंदिर नाही बरं का. ही यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण तिथल्या अजून काही पवित्र स्थळांना भेट देतो. कोणती आहेत ती स्थळं? चला बघूया. रेणुका मातेच्या दर्शनानंतर भाविक हमखास दत्तात्रेय मंदिर आणि अनुसूया माता मंदिरात जातात. ह्या तिन्ही शक्तिस्थानांना भेट दिल्यानंतरच माहूरची संपूर्ण यात्रा घडते, अशी एक परंपरा आहे. तर मग या संपूर्ण यात्रेतून मिळतं तरी काय? या एकंदरीत अनुभवाचा आपल्यावर एकूण काय परिणाम होतो याचा थोडक्यात आढावा घेऊया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की माहूरगड हे केवळ एक पर्यटन स्थळ नाहीये. हे एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक केंद्र आहे आणि इथे जो अनुभव मिळतो ना, तो शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. म्हणजेच काय, तर इथे आल्यावर मिळणारी जी मनःशांती आहे, जी सकारात्मक ऊर्जा आहे आणि आयुष्याला एक नवी दिशा देणारी प्रेरणा आहे, हेच या यात्रेचं खरं सार आहे. आणि हा अनुभव आयुष्यभर पुरणारा असतो. शेवटी एक प्रश्न मनात येतोच, श्रद्धा आणि एखाद्या पवित्र जागेची ऊर्जा यांचं नेमकं नातं काय असेल? माहूरगडला भेट दिल्यावर या नात्याचा खरा अर्थ अनुभवता येतो. खरंच हा एक अनुभव स्वतः घेण्यासारखा आहे.